कशी कशी माझा महाराष्ट्र कणखर भारती धर्मनीतीच्या गोष्टी सांगून धर्मनीतीच्या गोष्टी सांगून केली जनजागृती आगवारणी जगदंबे अंबाबाई लाड लाड योग काग धरिणास राग काग धरिणास राग प्रश्न केलाय भक्तांनी. अहो पिपेल नाही हो बीपीएल नाहीये महानवरा पेतो. मी नाही पेत महानवरा पेतो. अहो पिण्याबद्दल नाही बीपीएल नाही कळत नाही म्हणजे तुम्ही एसी मध्ये येताय. नाही नाही भाऊ आम्ही एसीच्या बाहेर राहतो झोपडपट्टीवर एसीत नाही. अहो तसं नाही हो बाई म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येताय. नाही 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 मला एसटीत मळमळ होती मी टमटम नचत असते. आता कसं सांगा ह्या बाईला. अहो बाई तुम्ही अनुसूचित जाती जमाती खाली म्हणजे तुम्ही दारिद्र्य रेषेखाली येताय. अशा प्रकारे संबळाच्या तालावर दुमदुमली राशीन नगरी. श्री क्षेत्र राशीन येथे आई जगदंबा देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असताना आईसाहेब मित्रमंडळाच्या वतीने राशीन येथे लोकगीतांचा सदाबहार कार्यक्रम आयोजित करण्यात नामांकित शाहीर रामानंद उगले यांनी भारूड, वासुदेव, गोंधळ अशा विविध पारंपरिक कलागुण सादर करत सामाजिक संदेश देण्याचे कार्य या कार्यक्रमातून केले. राशीनमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे आईसाहेब मित्रमंडळाचे राशीनकर खूप खूप आभार व्यक्त करत आहेत. मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी हजेरी लावली. चला तर मग आपणही या कार्यक्रमाचा आनंद घेऊया. राशींच्या श्री आई जगदंबा देवीचे दर्शन घेऊन शाहीर रामानंद उगले यांनी आई जगदंबेच्या प्रांगणामध्ये आईसाहेबाला वंदन करून कार्यक्रमास सुरुवात केली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. उपस्थित सर्व रसिक मायबापांना शाहीर रामानंद उगले या संचाचा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आई साहेब ग्रुप आणि सर्व कोकलेन ग्रुपच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. मी सर्वांची नावं या ठिकाणी घेणार नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्वजण या लोककलेच्या प्रेमापोटी इथपर्यंत आलात त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपला जास्त वेळ घेणार नाही. जास्तीत जास्त 60 मिनिटं ते 120 मिनिटात आम्ही या
कार्यक्रम सादर करणार आहे. म्हणून पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि जे उभे असतील त्यांनाही विनंती करतो की आपण लवकरात लवकर येऊन बसावं आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी समोर येऊन बसावं. कारण तुमच्यासाठी फार आम्ही 350-400 किलोमीटर चालत आलेलं आहे. तुम्हाला फक्त 3-4 पावलं चालत पुढे यायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. शाहीर म्हणला की डब आला आणि डब म्हणला की शाहीर आला. म्हणून सुरुवातीला 4 विद्या 64 कलेचा अधिपती गणराया गणपती, त्या गणरायाला वंदन करून आपण या शाहिरी कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तर ऐकूया शाहिरी गण. ऐकायचं आहे शाहिरी गण. सर्व कलेचा अधिपती गणराया गणपती, त्या गणरायाला हे वंदन. श्री गणेशा परम परेशा शिवतनया शुभदायका करतो वंदना.
एकदा वाजवायचे तर जोरात वाजवाच. धन्यवाद. तुम्ही टाळ्या वाजवल्या की आम्हाला फार बरं वाटतं. इथं आल्याच्यानंतर प्रत्येकाचे चेहरे प्रसन्न बघितले की इतका आनंद वाटायला लागला. इतका लांबचा प्रवास केला पण आमचा शीन भाग गेला निघून. नाही तर काही काही बऱ्याचदा चेहरे असे पडलेले असते लोकांचे. सगळ्या जगाचं टेन्शन त्यालाच आलंय की काय असं वाटतं. पण तुमच्या सगळ्यांचे चेहरे प्रसन्न बघून आम्हाला असं वाटायला लागलं ना की अजून काय काय म्हणू तुमच्या समोर. मंडळी 14 विद्या 64 कलेचा अधिपती गणराया गणपती त्या गणरायाला वंदन केलं. त्या गणरायाला वंदन केलं. पण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला तो महाराष्ट्र कसा आहे. तो महाराष्ट्र कसा आहे तर वरुण रांगडा कणखर काळा अवघड धोबड मातीचा अंतरात बरी संत नांदती बोल सांगती गमतीचा. असा गमतीचा बोल सांगणारा माझा महाराष्ट्र. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले. छत्रपती संभाजी राजे जन्माला आले. त्या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय. किती मोठी भाग्याची गोष्ट आहे दादा. आणि तो माझा महाराष्ट्र कसा आहे ऐकायचं या पोवाड्यातून. जरा पोवाडा लक्षपूर्वक ऐका. या कार्यक्रमामध्ये आम्ही 2 ते 3 पोवाड्या सादर करणार आहे. कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राची लोकगाणी असं आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे. त्याच्यामध्ये गण जो आता सादर केला तो शाहिरी गण असेल. वासुदेव, भारुड, पोवाडा, गोंधळ, लोकगीत असे सगळे कला प्रकार आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहे. आता जो आपल्याला ऐकायचा तो महाराष्ट्राचा पोवाडा काय आहे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि जिथे आपला जन्म झालाय ती महाराष्ट्राची पावनभूमी कशी आहे. ताई ऐका. कशी 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 माझा महाराष्ट्र कणखर
तुमच्यावर अन्याय अत्याचार वाढत चाललेला आहे. भर रस्त्यात काही कंपन्या जाऊ लागल्या. आया बहिणीची आबरू लुटल्या जाऊ लागली. जगदंबे, हा चालू असलेला यवनांचा नंगा नाश थांबवण्यासाठी माझ्या पोटी असा बाळ दे. कसा काळाचा काळ करतो का? हे रावणाचं राज्य संपावं आणि राम राज्याची स्थापना व्हावी, यासाठी जगदंबे मला बाळ दे. आई, आई दार उघड, आई दार उघड. जगदंबेनं दार उघडलं आणि अखेरचा दिवस उगवला गेला. त्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत त्याच्या कल्पवृत्तीनं थोर पराक्रमानं महाराष्ट्राची भूमी पती पावन झाली. त्याच्या सिंहगर्जनेनं अख्खं हिंदवी स्वराज्य पेटून उठलं. त्याच्या घोडदौडी पुढे सर्व स्वराज्याचे कडे नतमस्तक झाले. अशा सत्वगुणी चंद्राचा, श्री राजेंद्राचा, रणी महारुद्राचा, त्रिगुण संपन्न तीव्र बुद्धी असलेल्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. आनंद झाला सह्याद्रीला, आनंद झाला दऱ्याखोऱ्याला. राष्ट्रमाता जिजाऊ बाळासाहेब अभिमान वाटत होता. आणि छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले होते. छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले ताई शिवनेरी किल्ल्यावरती. ताई जरा लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतोय ते. हे गाणं तुम्हाला डीजे वरती ऐकायला मिळणार नाही आणि म्हणून आयोजकांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले. आनंद झाला सह्याद्रीला, आनंद झाला दऱ्याखोऱ्याला. त्या दिवशी भगवा सुद्धा अभिमानानं फडकला असेल. माझा राजा जन्माला आला, गरीबाचा कैवारी जन्माला आला, दृष्टाचा संहारी जन्माला आला. माझा राजा जन्माला आला, माझा राजा जन्माला आला. छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले. आणि ताई, तुमच्यासारख्या सुवासनी एकत्रित येऊन बाळ शिवरायांसाठी पाळणा गाऊ लागल्या. तुमच्यासारख्या कशा, तुमच्यासारखे म्हणजे कशा सांगू तुम्हाला. जिच्या डोक्यावर पदर आहे तिला संस्कृतीची कदर आहे, आम्ही नेहमी म्हणत असतो. नाही आता नका घेऊ, लगेच व्हायचं सुरू झालं. नाही, पण तुम्हाला संस्कृतीची कदर नाही असं अजिबात नाही ताई.
तुम्हाला संस्कृतीची कदर आहे म्हणून 4 पावलं चालत तुम्ही इथपर्यंत आलात. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. फार बरं वाटलं, तुम्ही इतके प्रसन्न चेहरे करून बसलेले, इतका आनंद होतोय मला. मी सांगितलं की तुमच्यासारख्या सुवासनी एकत्र येऊन बाळ शिवरायांसाठी पाळला गाऊ लागल्या. कसा शिवनेरीवर जन्मल बाळ, घोड गोजीर उंच कपाळ, घोड गोजीर स्वराज सुखाची झाली सकाळ, आनंदाचा किल्ल्यावर कल्लोळ दुबाळा दुरे दुबा. युगायुगाने योग साधिला, शिवनेरीवर पाळणा बांधिला, उतरून टाकी ती सोन्या चांदीला, आनंद झाला सह्यागिरीला जुबाळा तुरे तू. ताई, त्या शिवनेरी किल्ल्यावरती तुमच्यासारख्या सुवासनी असा पाळणा गाऊ लागल्या. खरं तर तुमच्यासारखा पाळणा मलाही चांगला गाता येत नाही. हो, तुमच्यासारखा चांगला पाळणा. जरा इकडे लाईट द्या दादा, त्यांचे चेहरे दिसले की मला बरं वाटतं. जरा हांगे असं मी काय म्हटलं, तुमच्यासारखं पाळणा मलाही गाता येत नाही, पण मी प्रयत्न केलाय. आता आपण असं करू, छत्रपती शिवाजीराजांचा पाळणा आहे. पाळणा मी म्हणणार आहे, तुम्हाला फक्त टाळ्या वाजवायच्या. वाजवाल ना ताई? वाजवाल का? हा. युगायुगाने योग साधिला, शिवनेरीवर पाळणा बांधिला, शिवनेरीवर पाळणा बांधिला, शिवनेरीवर पाळणा बांधिला, उतरून टाकी ती सोन्या चांदीला. टाळी. उतरून टाकती सोन्या चांदीला, उतरून टाकती सोन्या चांदीला, आनंद झाला सह्यागिरीला जुबाळा जुरे जू. आनंद झाला सह्यागिरीला जुबाळा. हो, थांबा 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 ताई, तुम्ही टाळ्या पण एवढ्या तालात वाजवायला लागल्या ना, फार चांगलं वाटायला लागलं. आता फक्त आपण असं करू, मी समोर म्हणतोय, तुम्हाला मागे म्हणायचं. म्हणताल ना? हा, घ्या असं टाळी वाजून म्हणायचा. युगायुगाने योग साधिला. वा 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 वा, थांबा थांबा. सर्व पुरुष मंडळीने माय मावल्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा हा हा, याला म्हणतात प्रेक्षक. ताई स्वरात. हा. युगायुगाने योग साधिला, शिवनेरीवर पाळणा बांधिला, उतरून टाकी ती सोन्या चांदीला, आनंद झाला सह्यागिरीला जुबाळा जुरे तू. बस, थांबा थांबा थांबा. तुम्ही एवढं सुरात आणि तालात मारायला लागले ना, असं वाटायला लागले की मरून तुमच्याच पोटी जन्म घ्यावा. फक्त माझं लग्न आत्ताच झालं, मला पोरग व्हायचं राहिले म्हणून थांबलोय मी, नाही तर माझा निर्णय पक्का. छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले त्या महाराष्ट्राचा शूरशिवाचा शंभूराजाचा, शंभूराजाचा 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 शौर्य सळसळे रोमा रोमा, गुंतले थोरवीर कामा, असा छत्रपती शिवाजीराजांचा गुणगान गाणारा शाहीर. आणि याच महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये जन्माला आलेले साधू संत, आणि या साधू संतांनी त्या पांडुरंग परमात्माचं वर्णन केलं. कसं? विठवारी उभा जगजेटी, विठवारी उभा जगजेटी, त्या पुंडलिकासाठी चंद्रभागेतटी आस तीर्थक्षेत्र पंढरपूर. साधू संतांची गर्दी फार,
वर्णन करतोय या पोवाड्यातून. कसं म्हणा, श्री मूळ पीठ नाईके जन्मभूमी, कर्मवंतांची जन्मभूमी, कलावंतांची जन्मभूमी. आपला असा महाराष्ट्र. आता याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक वेगवेगळे लोककला प्रकार आहे. त्यातला एक लोककला प्रकार म्हणजे वासुदेव. दादा, पूर्वीच्या काळी येणारा वासुदेव आपल्याला रामायण महाभारतातल्या कथा सांगायचा. इथे बरेच वृद्ध बाबा बसलेले आहेत. पूर्वीच्या काळी येणारा वासुदेव आपल्याला रामायण महाभारतातल्या कथा सांगायचा ताई. पण आता काळानुरूप बदल झाला, तो वासुदेव आपल्याला बघायलाच मिळत नाही. आणि म्हणून या महाराष्ट्राची लोकगाणी या कार्यक्रमाचं आयोजन आम्हाला करावं लागतं. भविष्यामध्ये आपल्या लहान मुलांना, पुढच्या पिढीला सांता क्लॉज आणि वासुदेवातला फरक कळला पाहिजे. दादा, सांता क्लॉजला वासुदेव समजू नये म्हणून आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा या आजच्या चिमुकल्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता जो वासुदेव आपल्या समोर येणार आहे तो आपल्याला प्रबोधन करण्यासाठी येतोय. तो प्रबोधन करणारा वासुदेव आपल्याला काय सांगतोय ऐकायचं. या वासुदेवाकडून ऐकायचंय. वासुदेव दिला त्या गाडगे महाराजांनी. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. अहो वासुदेवा, बोला बाई. ही घ्या माई भिक्षा.
शान म्हणा दान पावलं दान पावलं. अहो बाई तुमच्या अंगणात आलं, झाडून काढलं नाही, सडा टाकलं नाही, रांगोळी काढली नाही. ही 7-8 मुलं खेळतात, ही कोणाची? हे लेकर वय हो. हे पोरं मपलेच आहेत की. किती मुलं आहे तुम्हाला? मला का हो. मला बंडी बाल्या कौशी नारे आणि यमनी. मला 3 पोरं. काय 4 पोरं 3च पोरी. काय म्हणाला बाई तुम्ही? 4 पोरं 3च पोरी ना आता देऊ देईन की काय. म्हणजे बाई तुमच्या कारखान्याला पट्टा अजून पडलेला दिसत नाही. हो चाललंय वर साड एक लेकरू होतंय आम्हाला. अहो बाई तरी एवढी मुलं तुम्हाला? हो एवढी. हो अहो पण बाई एवढी काऊन? काय एवढी मुलं कस काय तुम्हाला? असा वासुदेवा. कोणाला 80 टन कापूस होतं, 70 टन मोसंबी होती, 90 टन सोयाबीन होतंय. अहो बाई मी शेतीच्या उत्पन्नाबद्दल विचारत नाही, तरी एवढी मुलं तुम्हाला? अहो वासुदेवा आम्हा गरीबाला दुसरं काय उत्पन्न आहे बरोबर. अहो बाई लेकरं म्हणा उत्पन्नाचं साधन होय. आणि बाई तुम्ही स्वतःला गरीब म्हणायला लागले आणि एवढी चांगली चुंगली साडी घातली. हा साडी याच्यामुळे घातली भाऊ. आताच मला 3,000 रुपये महिना सुरू झाला. लाडक्या बहिणीचं. हा लाडक्या बहिणीचा आहे. आता मी का साधी राहिले का? मग काय झालं तुम्ही? हा आता मा भाऊ मुख्यमंत्री झाला ना भाऊ. बरं बाई तुमची मुलं शाळेत जातात का? काय तुमची मुलं शाळेमध्ये जातात का? मान काय देते ती शाळा? नाही माझं एक लेकरू शाळेत नाही. का लेकराचा बाप नाही कमी नाही. आम्ही कधी शाळाच वालांडली नाही भाऊ. मग तुमचा मोठा मुलगा काय करतो? मग पोरग नारायणराव पाटलाच्या मळ्यामध्ये ट्रॅक्टरवर ड्रायव्हर झाले. आता ड्रायव्हर झाला. आणि दुसरा मोठमोठी ऑर्डरी घेतोय. ऑर्डरी घेतो? हा कशाच्या ऑर्डर घेतो? इकडच्या 9च्या तिकडच्या 12च्या इकडच्या 7 चहाच्या ऑर्डर घेतो. हा, ऑर्डर आणि घेतो. मोठी मुलगी तुमची? ईट भट्टीवर जाते. दुसरी माझ्या संग खुरपायला येते. अहो मी म्हणतो तुमच्या घरात सगळ्यात लहान कोण आहे शाळेत जाण्यासारखं? लहान आहे का? हो. मा बंडे आहे ना. मग तू किती वर्षाचा आहे आता? तू आता येत्याच ती कुणाला 6 वर्षाच होईल पाहत्या. ह्याच्या चैती पण 6 वर्षाचा 6 वर्षाचा होईल. त्याचा जन्म कोण्या साली झाला? त्या आपल्या गडीवरला अशोक नाही का? हो माहिती. त्या अशोकच्या लग्नाच्या सालचा जन्म आहे पाहत्याचा. बरं त्या अशोकचं लग्न कधी झालं? माया बाळातपणाच्या साली. आणि तुम्ही बाळातीन कधी झाल्या? त्या अशोकच्या लग्नात मी वली बाळातीनच होते. कसा मेळ लागायचा बाई हा? हा. बाई तुमच्या घरी संडास बांधलेलं दिसत नाही. नाही संडास का बांधून ढाची वस्तू आहे काय? नाही असं वंगळ काम नाही करीत. अहो बाई तुमच्यात मग काय करता तुम्ही? आम्ही एका डब्यात 3 निर्वाडावर जातो. अहो बाई तुमच्यात लाडक्या भावाने सांगितलं ना संडास बांधा. हो आणि तुम्ही संडास बांधा नाही. हो बरं तुम्ही गटात आहात का? काय म्हणाला? तुम्ही गटात आहात का? हो आमचा 10 आणि 4 बायाचा गट आहे भाऊ. 10 आणि 4 म्हणजे 14 बायांचा तुमचा गट आहे? नाही 10 आणि 4 बरोबर आहे आम्ही. अहो बाई मी महिला बचत गटाविषयी सांगतो. हा बरं कशाचा गट आहे तुमचा? आमचा उधड्याचा गट आहे. गुत घेतो आम्ही शेताचं काम. अहो बाई मी महिला बचत गटाविषयी सांगतो. या महिला बचत गटाने भारताची अर्थनीती चालते. बर तुमच्या घराची सुद्धा चालेल. बर म्हणजे काय असतं मग ते? तुम्ही या बचत गटामध्ये सहभागी व्हा. त्यानं काय होतं? त्याने तुमची आर्थिक स्थिती सुधरेल. बर आर्थिक स्थिती सुधरेल. हो. दुसरं काय मग? संडास बांधा घरोघरी त्याचे फायदे कितीतरी. असं. शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं लक्षण आहे. म्हणजे शिक्षणानं काय होतं? तुमच्या मुलाचा बौद्धिक विकास होतो, तुमचा कौटुंबिक विकास होईल. असं होईल का ते? याच्यासाठी असं आम्हाला कोणी येऊन सांगितलंच नाही भाऊ. तेच सांगायला आलो. कोणी याच्यासाठी कुठं जायला पाहिजे? शाळेत जायला पाहिजे याच्यासाठी. कोणी? तुमच्या मुलांनी. हो बरं झालं आता वासुदेवा. आता इथून पुढे जितके लेकरं होते ना तितके मी शाळेत धाडी. हो बाई नाही. तुमच्या घरात जे 6 वर्षाचा मुलगा आहे त्याला शाळेत पाठवा. कुटुंब लहान तर सुख महान. असं असतं का? हो. हे घ्या देऊ वासुदेवा. चांगलं सांगितलं तुम्ही. पावलं वासुदेवाला. आणि ऐकावं ताई माझ्या वचनाला. भारत मातेचा संदेश तुम्हाला. आवड घाला परिवाराला. आमचा निरोप सांगा धान्याला. शिकून मोठं करा पोराला. अंधश्रद्धेचा काळ हो गेला. सामोरं जाऊ विज्ञान युगाला. आलं विज्ञानाचं वार. नका कापलं राहू वर. पर्यावरणाचा भस्मासुर टाकला येऊन मोर. शेतकरी दारा मोर.
वा 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 वा, तुमच्या ह्या टाळ्या आम्हाला पुन्हा एकदा उत्साहाकडे नेतात. भारत मातेच्या उदरी आलो कसं फिरू हे ऋण, पवित्र ते कुळ पावन तो देश तिथे हरीची दास जन्म घेते. ज्या अशा भारत देशामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. मित्रो, 12 महिन्याचे 12 सण आपल्या हिंदू धर्मामध्ये, त्यामध्ये आजचा एक सण महत्वाचा आहे, तो रात्र सण आहे. पण त्या सणामध्ये रात्र हा शब्द आलेला आहे. रात्र, किती रात्र? 9 रात्र. या नवरात्राची कथा तुम्हाला माहिती आहे, देवी भागवतामध्ये आलेली आहे की 7 ते 8 दिवस देवीनं दैत्याबरोबर केलेली लढाई आणि त्याच्यापासून झालेली ही नवरात्र. असं कोणाकोणाचं रात्र आहे? असं फक्त शिवाजी शक्तीचं आहे. शक्तीचे 9 रात्र आहेत आणि शिवाची फक्त एकच रात्र आहे. ते काय आहे? जोरात सांगा. वा वा वा, कोणती रात्र? शिवरात्र. शिवाची शिवरात्र आणि शक्तीचे नवरात्र. त्या शक्तीच्या यात्रेसाठी, उत्साहासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. म्हणजे त्या देवीचा गोंधळ, देवीचा गजर. आजही आपल्या देवीच्या मंदिरामध्ये परंपरेनुसार गोंधळी गातात. गोंधळी त्या देवीचा भक्तीचा महिमा सांगतात, तिच्या गुणाच्या, रूपाच्या, शौर्याच्या कथा सांगतात. आज या आई साहेब समितीचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो की बऱ्याच गावामध्ये नवरात्रामध्ये एकही गोंधळी मिळत नाही. पण योगायोगाने या समितीने जवळजवळ 14 ते 15 गोंधळी या ठिकाणी बोलवले. त्या गोंधळासाठी जोरदार टाळ्या वाजा. कारण गोंधळाकडून ऐकावं लागतो आपल्याला गोंधळ. आणि मग त्यामध्ये वेगवेगळ्या महाभारत, रामायण, हरिविजयच्या कथा असतात. त्या कथा असतात त्या पुढच्या पिढीला ज्ञान देण्यासाठी. आपण कुटुंबात कसं वागावं, नात्यात कसं वागावं, गावात कसं वागावं, राज्यात कसं वागावं आणि जीवनामध्ये काय आनंद घ्यावा, याच्यासाठी या कथा ऐकायच्या असतात. तर आता आपल्याला जायचंय देवीचा ऐकायचा गोंधळ. सादर करीत आहेत वैशाली रामानंद उगले. गोंधळ म्हटलं की एक विशिष्ट वाद्य आहे. गोंधळ म्हटलं एक विशिष्ट वाद्य आहे. त्याचं नाव आहे संबळ. सम हा बळ याच समळाचं वाद्य आहे. ऐकूया देवीचा गोंधळातील संबळ.
3.5 शक्तिपीठांना आवाहन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे 33 कोटी देवांना आवाहन या ठिकाणी केलेलं आहे. आणि आता जगत जननी माय भवानी कुलस्वामिनीला आपल्याला आवाहन करायचं आहे. जगदंबे, या राशीनकरांनी हा गोंधळ या ठिकाणी मांडलेला आहे. नम्र भावे तुझी आम्ही आराधना करणार आहोत. जगदंबे, या गोंधळाच्या प्रसंगी आई ये. आई एकदा प्रेमानं यावे. धनाई ग जी 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 जी. जगदंबे, नम्र भावे तुझी आराधना करतोय. या गोंधळाच्या प्रसंगी तुला यायचंय. कसं जगदंबे? अंबाबाई लाड लाडी ग. हा आवाज ऐकला ना तुम्ही आत्ताचा? आमच्या लोककलेतलं डीजे व्हर्जन आहे. अव अंबाबाई लाड लाड ये ग. राग धनी नाच राग, धनी नाच राग. अंबाबाई लाड लाड ये ग. राग धनी नाच राग, धनी नाच राग. अंबाबाई लाड लाड ये ग. राग धनी नाच राग, धनी नाच राग. अंबाबाई लाड लाड ये ग. राग धनी नाच तुला सोन्यानं मी गमढवीलं, माझा बिहारी तुला बसवीलं. तुला सोन्यानं मी गमढवीलं, माझा बिहारी तुला बसवीलं. पुढं 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 मी ग तुझ्या चरणाची लागली या गोडी. सोड मनाची अंबाबाई आडी. सोड मनाची अंबाबाई आडी. सोड मनाची अंबाबाई आडी. काय लिहिलं बघा भक्तांनी? तुझ्या चरणाची लागली या गोडी. सोड मनाची अंबाबाई आडी. आई, 9 दिवसाचे 9 दिवस आहे, नवरात्र आहे. मनाभावे तुझी प्रार्थना करतोय. पण आमच्याकडून काही चुकलं असेल तर आई क्षमा कर. माझी पतिताची पापकृती खोटी, तुझी पावन करण्याची शक्ती मोठी. तिथं आल्यानंतर जेवढा आनंद झाला, प्रत्येक व्यक्ती येऊन भेटत होता. शाहीर तुमचा गोंधळ ऐकला, शाहीर तुमचा पोवाडा ऐकला, शाहीर गाडी घोंगराची तेवढं नक्की म्हणा. प्रत्येकाचं येणं मागणं होतं. पण हे करत असताना आयोजकांनी सांगितलं की शाहीर, सकाळी फोन आला, एक विनंती करतो. काय? मंदिरात यायचं आहे, तुम्हाला आरती करायची आहे. म्हणलं दादा, ही विनंती तर नकोच आहे आम्हाला, तुमचा आदेश पाहिजे. कारण तुमच्या शुभेच्छांमुळे, तुमच्या आयोजनामुळे मला जगदंबेच्या जवळ जायला मिळतं. एकदा आयोजकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कलाकारांचा सन्मान कसा करावा एकदा आयोजकांकडून शिकलं पाहिजे. फार आनंद झाला. सर्व आयोजकांच्या मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. त्या जगदंबेला प्रार्थना. जगदंबे, माझी पतिताची पापकृती खोटी, तुझी पावन करण्याची शक्ती मोठी. समजवंताची मी काय समजावू, उठ आंबे झोपी नको जाऊ. कारण जगदंबे, तू जर झोपलीस तर काय होईल? जरी गेली समाय तू झोपी, तरी उडतील भवसागरात मापी. ब्रह्मज्ञान लागतील वाहू, उठ आंबे झोपी नको जाऊ. तुझ्या चरणाची लागली गोडी, सोड मनाची अंबाबाई आडी.
मंडळी येत आहेत, मी काही पुरुष मंडळीला विनंती करतो की माय मावले येत आहेत त्यांच्यासाठी जरा जागे ठेवा आणि तुम्ही समोर समोर आलात तर बरं होईल. फार छान वाटतंय जेवढी गर्दी बघू. तुझ्या चरणाची लागली गोडी सोड मनाची, आणि मग भक्ताच्या हाकेला जगत्र जरणी माय भवानी कुलस्वामिनी ताई या गोंधळाच्या प्रसंगी आली. काय शृंगार केला देवीना जरा ऐका. अहो हिरवी साडी हिरवी चोळी, हिरवी साडी हिरवी चोळी, हिरवा चुडा आली. हिरवी साडी हिरवी चोळी, हिरवा चुडा आली. भाव भक्ताचा पाहून आई गोंधळाला आली. भाव भक्ताचा पाहून आई गोंधळाला आली. भांगी भरून गुलाल, मुखितामुळे हे लाल. भांगी भरून गुलाल, मुखितामुळे हे लाल. तुझे वयाची रकाल अभंग रंग माल. भक्तावरी कृपा करी तिनाची तुवाली, भक्तावरी कृपा करी तिनाची तुवाली. ताई, ज्या जगदंबाचा गोंधळ मी सादर करतोय ती देवी फक्त स्टेजवरच्या असलेल्या गोंधळाची जे गावताई, जरा मला उत्तर द्या. आहे का फक्त आमचीच आहे का? तोंडाने सांगा. तुमची पण आहे ना? तुम्हाला वाटतंय का तुमची आहे? मग आपण तुम्ही आम्ही मिळून फक्त त्या देवीला प्रार्थना करू. करायची? माझ्या मागे म्हणायचं. म्हणताल ना? अहो हिरवी साडी, मस्त म्हणतात तुम्ही, जरा बारीक वाजवा. हिरवी साडी हिरवी चोळी, हिरवा चुडाल आली. भाव भक्ताचा पाहून आई गोंधळाला आली. भाव भक्ताचा पाहून आई गोंधळाला आली. वा वा, चला जोरात. भाव भक्ताचा पाहून आई गोंधळाला आली. अलीकडच्या ज्या आहेत ना त्या सगळं मनापासून म्हणायला लागल्या. मागच्याचा काय फक्त नवरात्रीचा उपवास धरलाय का त्यांनी? आणि काहीला तर असं वाटत असेल तिकडे एक म्हातारी आजी बसलेली आहे, ती म्हणतीये बाई तिकडे माणसं बसलेली आहेत, मी कशी म्हणू? ताई तुम्हाला देवीचं गाणं म्हणायला सांगतोय. ते सैराटचं आरतीचं गाणं ते नाही, कोणतं आहे यांचा लगेच परशा बाहेर आला बघा. ते परशाचं गाणं म्हणायला सांगतोय का ताई? देवीचा फक्त टाळी वाजून म्हणायचंय. भाव भक्ताचा पाहून आई गोंधळाला आली. वा, भाव भक्ताचा पाहून आई गोंधळाला आली. हिरवी साडी हिरवी चोळी, हिरवा चुडा आली. भाव भक्ताचा पाहून आई गोंधळाला आली. अजून एकदा. भाव भक्ताचा पाहून आई गोंधळाला आली.